राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत पांडुरंग भाऊ. गावची चव हे यूट्यूब चॅनल आहे भाऊचं. आणि आम्ही आत्ता कुठे आहे माहिती आहे का, आमच्या शेतामध्ये. आणि पांडुरंग भाऊ आले ह्याच्यासाठी की आपलं गावरान चव चॅनलवर बरेच दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते. आणि पांडू भाऊ म्हणले व्हिडिओ काय येत नाही. तर व्हिडिओ न येण्याचं कारण खूप मोठं आहे. मी तुम्हाला त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की आजपर्यंत आपले व्हिडिओ का बंद होते, गेले 1 वर्ष 1.5 वर्ष व्हिडिओ कशामुळे बंद होते ते सांगणारच आहे सगळं. पण आता अवतार असा, आम्ही शेतामध्ये येतं, शेतात काम करतो आहे आम्ही. आणि आता या ठिकाणी आपण जर बघितलं, आम्ही आलेलो होतो आमच्या शेतामध्ये. इकडं आमचे कृष्णा भाऊ, अक्का, इकडं सोनाली, आणि हे तर सगळ्याच्या ओळखीचं चेहरा आहे. पलीकडं गावची चवचे सर्वा बाकी श्री दुबाले आणि हे त्यांचे मिस्टर. तर मंडळी आज आलो शेतामध्ये, गावरान मेवा आहे मस्त खायला. हे बघा आंबे आणलेत. आंबे आणलेत म्हणजे बाजाराचे नाहीत, झाडं दिसतंय ना हे सगळे, हे आम्ही लावलेले. तर हे पांडू भाऊनी सांगितले होते झाडं लावायची. कसे आंबे पण लई छान आहे, हे चव बघणार आहे आम्ही. आता हे झाडं बघा, तुम्हाला झाडं दाखवतो. हे बघा हे इकडं झाडं एकदम मोठाली झाडं झाली तर, आणि आपल्या शेतामध्ये येतं. तर चला आता पांडू भाऊनी सुरुवात केली आहे. तर आंबे खायचे आहेत आम्हाला. आणि आजपासून म्हणजे पुढच्या आठवड्यापासून जवळपास 1 आठवडा लागणार आहे आपल्याला नवीन परत व्हिडिओ करायला. तर ह्या आठवड्यापासून आपलं रेग्युलर गावरांचं परत सुरू होतं आहे. तर तुमच्या शुभेच्छा आहेतच सोबत. पांडू भाऊ स्पेशल आले त्यासाठीच चॅनल सुरू ते म्हणले, लय दिवस झाले सुरू. बरोबर आहे. हां, पण तुमचे जे झाडं बघितली त्याला जी क्वालिटी आहे ना आंब्याची खूपच छान वाटली बरं का. कारण की अर्धा किलोचा आंबा आहेच. आणि आनंद वाटत आहे ना, गेली 2 वर्षापूर्वी झाडं दिली ती, आणि आज तो योग आलेला आहे आणि तो दिवस आलेला आहे. 3 वर्ष झालं आपण आंबे लावलेले, आणि 3ऱ्या वर्षी म्हणजे पीक आलंय. हे आंबा किती असेल वजनाने? अर्धा किलोच्या पुढे येतो. अर्धा किलोच्या पुढं आंबा आहे, पिकला आहे. झाडाला पिकू दिलेला आहे, एक सकाळी पडलेला आहे. आणि हे बाकीचे आंबे परवा दिवशीचे जण तोडून ठेवले होते. आणि कोणत्या आंब्याचे चीज आहे? कलर किती छान आहे. ह्या आंब्याचे आहेत का? ह्या मागच्या आंब्याचे काही आहेत, पलीकडच्या आंब्याचे काही आहेत, ह्या आंब्याचे काही. सगळ्यांना 15-20 काहीला 10-20 असे आंबे आले होते. तर आता आपण मस्तपैकी आंबे खाऊयात. हे सगळ्यांनी घेतलेले आहेत आंबे खायला. हे बघा सगळ्यांनी आपले आपले शेलके आंबे बघून घेतलेले आहेत. आता मला कसला ठेवलाय काय मी, तर सगळेच आंबे शेलके आहेत ना. इकडं करण आलेला आहे आमचा. आणि इकडे अर्धा आंबा संपला. खूपच गोड आहे बरं का. साखर गुळ फेल आहे याच्या पुढे, इतका टेस्टी आंबा आहे एकदम. हे काय जर एकदम भरपूर आहे. आणि गावरान कुठली पावडर वगैरे वापरलेली नाही, काही नाही. ये ना आंबा खायले. करण आलाय आता शेतामध्ये, पाळी सुरू आहे. आजकाल आहे ना मार्केटमध्ये कुठलेच आंबे आहे ना बिगर औषधाचे पिकवत नाही. भयानक केमिकल असतं आणि शरीरासाठी खरोखर घातक असतं. पण हे आपण घरच्या घरीच पिकवलेले आहेत. आणि यांची पद्धत आवडली. पास्टामध्येच ठेवली होती यांची, त्याच्यामुळे एकच नंबर तयार झाली छान. करणला आंबा द्या. क्वालिटी खूप छान आहे. मला तर खरोखर आवडले बरं का. आमच्या शिर्डी भागामध्ये इतके केशर वगैरे आंबे आहे ना, पण ते पावडर टाकून पिकवल्यामुळे ते काही व्यवस्थित लागत नाही. पण हा आंबा खाऊन आज खरोखर समाधी झालो आणि एकदम समाधान वाटलं. हा, समाधान झालं. अक्का खाता येतोय का दातानी? अक्का आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला मला लिहून पाठवा. हा, लिहून पाठवा. मंडळी झालं सुरुवात. तर आज आहे आपल्या गावरान चवची पुन्हा एकदा सुरुवात. शुभारंभ केलेला आहे आंबा खाऊन. सगळ्यांचं गोड तोंड केलेलं आहे, आणि गोड तोंड करून आपण केलेली सुरुवात. आता जिजानी तलवार घेऊन आंबा कापायला सुरुवात केलेली आहे. हा, आंबा लय भारी निघला काका. गोडे काका. हा, हे बघा जिजानी आंबा घेतलाय. तर चला मंडळी, आता मी पण एक आंबा घेतो यातला छानपैकी, आणि तुम्ही पण आंबे खायला या. पण पुढच्या सीजनला आता संपत आलेत. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. गोडे का? म्हणजे लय कापायला राहायचं देऊ का?